मी आज आहे समोल फार्मर प्रोड्युसर कंपनी या ठिकाणी, जे की जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यानं जे महाराष्ट्र शासन योजना राबवत आहे, बाळासाहेब ठाकरे ग्रामीण कृषी ग्रामीण व्यवसाय व परिवर्तन. तर आज माझ्यासोबत आहेत बालाजी गाडेकर सर, ज्यांनी की हे समोल फार्मर प्रोड्युसर कंपनी सुरू केली. तर काय सांगाल या कंपनीबद्दल? हा माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी ग्रामीण व्यवसाय परिवर्तन ह्या अंतर्गत हा समोल फार्मर प्रोड्युसर कंपनीला 2024 साली प्रकल्पाकडून मंजुरी मिळाली. 2024 पासून शासनाच्या वर्ल्ड बँकेच्या गाईडलाईनचं पालन करून हा प्रकल्प आम्ही पूर्वतत्वावर आणला आणि आज हा प्रकल्प आम्ही चालू करतोय. शासनाने आम्हाला बऱ्यापैकी इथं सहकार्य केलं. ह्या प्रकल्पाची आवश्यकता बघून ह्या भागातल्या शेतकऱ्याची गरज बघून ह्या प्रकल्पाला शासनाने मान्यता दिली. मान्यता देऊन परत शासनाने आपल्याला सपोर्ट करून आपल्याला सबसिडी पण दिली. ह्या प्रकल्पामध्ये आपण शेतकऱ्याच्या फायद्याची शेती कशी व्हावी, शेतीचं मूल्य साखळी कशी विकसित व्हावं, ह्यासाठी ह्या प्रकल्पाला जास्त प्राधान्य देण्यात आलं. आणि स्मार्ट प्रोजेक्ट मध्ये महाराष्ट्रातला सर्वात मोठा प्रकल्प हा समोल फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यामध्ये माढा तालुका आरण गावामध्ये उभा राहिलेला आहे. तिथं आम्ही हा प्रोजेक्ट उभा करत असताना ही जो हे फ्रूट प्रोसेसिंगची लाईन आहे, ह्याच्यामध्ये आपल्याला स्वीटकॉर्न, भेंडी, बीन्स, बीट, शेवगा ह्या सर्व भाजीपाल्यावरती प्रोसेस करून माल आपल्याला त्याची मूल्य साखळी विकसित करून 1 वर्ष माल प्रोसेसिंग केल्यानंतर टिकवता येतोय. ह्याच्यानंतर आम्ही अत्याधुनिक पद्धतीचं द्राक्षी, केळी, डाळिंब एक्सपोर्ट करण्यासाठी आम्ही फ्री कुलिंग 40 टन कॅपॅसिटीचं उभा केलंय. त्याचबरोबर आम्ही 1000 टनाचं कोल्ड स्टोरेज उभा केलंय. त्याच्यामध्ये आता आंब्याचा सीझन आहे. आता आपल्या भागातला आंबा येतोय. केशर आंब्यासाठी आंब्यावर प्रक्रिया करण्यासाठी आम्ही US वरनं खास मशीन इम्पोर्ट केलंय. हे US वरनं मशीन आणलेलं भारतामध्ये फक्त 2च ठिकाणी मशीन आहे. एक सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनीला आहे आणि एक आता समोल फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून स्मार्ट प्रकल्पाच्या अंतर्गत इथं आरणमध्ये आपण उभा करतो. ह्याच्यामध्ये आंब्यावरती प्रक्रिया अशी होते की आंब्याचे डायस बनवला. आंबा जर सीझन मध्ये पाहायला गेलं तर आपल्याला 4 महिने खायला उपलब्ध असतो, पण आंब्याला जर प्रोसेस केली तर आंब्याची टिकवण क्षमता 1 वर्षभर आहे. त्याच्यामध्ये आपण 6 mm पासून ते 18 mm पर्यंत आंब्याचे क्यूब बनवतोय. त्याच्यामध्ये आमचं जवळजवळ युरोप कंट्रीतल्या 2 बायर संघ, रशियातल्या 3 बायर संघ आमचा MOU झालेला आहे. परत मदर डेअरी संघ MOU झालं. त्यांना आम्हाला आंब्याचे 10 mm चे क्यूब द्यायचे आहेत बनवून. त्याच्यासाठी आंबा आम्हाला तासाला कमीत कमी 5 टन तासाच्या आंब्याची आम्हाला रिक्वायरमेंट आहे. एवढ्या पद्धतीने आंबा इथं प्रोसेस होणार आहे. आता सध्या जी इराक, इराण जी युद्ध परिस्थिती निर्माण झाली आणि जो भारतातून केळी एक्सपोर्ट होती त्याचे बरेचसे कंटेनर आज समुद्रामध्ये थांबलेत. आता द्राक्षीचं लोडिंग बंद आहे. एक्सपोर्टची द्राक्षी जहाज बंद असल्यामुळं तर एक्सपोर्टची द्राक्ष आता लोकल मार्केटमध्ये यायला लागली. त्या द्राक्षीला आपण लय जास्त दिवस नाही म्हणा, पण कमीत कमी प्रोसेसिंग करून फ्री कुलिंग करून स्टोरेज करून साधारण 60 ते 90 दिवसापर्यंत आपण स्टोरेजला स्टोअर करू शकतो. बेदाने केला तर 1 वर्षभर आपण तो स्टोअर करू शकतो. म्हणजे आता सध्या शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकऱ्यांसाठी आपण हा इथं एवढा मोठा प्रोजेक्ट समोल फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून आम्ही इथं हा उभा केला. ह्याच्यातलं सर्व शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ह्या प्रोजेक्टचा फायदा करून घ्यावा. तिथं फळं पालेभाज्यांवर पूर्ण अत्याधुनिक पद्धतीने आम्ही हा प्रोजेक्ट उभा केलेला आहे. ह्याच्यामुळे पिकाचे आम्ही मूल्य साखळी विकसित करून हा आम्ही आमचा कॉर्पोरेट कंपन्यांसंगत पण करार झालेला आहे. जे ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर ज्या काही कंपन्या आहेत त्या कंपन्यांसंगत पण आम्ही MOU केलेला आहे. आणि कॉर्पोरेट कंपनीला शेतकऱ्यांनी माल ही करता त्यापेक्षा शेतकऱ्याचा माल शेतकरी उत्पादक कंपनीकडे आल्यावर शेतकरी उत्पादक कंपन्यांचा शेतकऱ्याचाही फायदा आहे, शेतकरी उत्पादक कंपन्यांचाही फायदा आहे. त्यामुळे जर हा माल कॉर्पोरेट कंपनीच्या ऐवजी जर शेतकरी उत्पादक कंपनीला जर आला तर शेतकऱ्याला आम्हाला जास्तीचे 2 रुपये देता येतील आणि कॉर्पोरेट कंपन्यांकडून आम्हाला जास्तीचे 2 रुपये घेता पण येतील. आता एका बाजूला अनुदान तर सरकार देतच, त्यासोबतच इतर काय प्रोत्साहन तुम्हाला मिळतंय या
या प्रोजेक्ट साठी तुम्हाला? आम्हाला सरकारने तर अनुदान दिलंय, हो. पण जे काय केंद्र सरकारच्या एआय सारखी स्कीम आहे त्या हो. स्कीमचा आम्हाला फायदा मिळालेला आहे. पुन्हा डीआयची स्कीम आहे त्या स्कीमचा आम्हाला फायदा मिळालेला आहे. त्याच्यामध्ये शासनाने आम्हाला सर्वोपरी मदत केली. हो. जे काय आम्हाला मदत करता येते ते आम्हाला पूर्ण शासनाचे सपोर्ट आणि सहकार्य आहे. अगदी. आता कसं तुम्हाला कच्चा माल काय दिसतोय सध्या? आता आंब्याचा सीझन सुरू होतोय, तर कशावर भर राहणार आहे? आता आंब्याचा सीझन सुरू होतोय. इराणचं युद्ध चालू आहे. आंबा किती टक्के एक्सपोर्ट होतोय त्याच्यावर पण आंब्याचं भवितव्य आहे. तर आंब्यासाठी आपल्याला आंब्यासाठी आम्ही युएस वरनं डायसर इम्पोर्ट केलेला आहे. त्या डायसरला आंब्याची जर प्रोसेस केली तर आंबा एक वर्षभर टिकतोय, खराब होत नाही. शेतकऱ्याला कवडी मोलानं माल द्यायची आवश्यकता नाही. प्रोसेस करून शेतकरी उत्पादक कंपन्यांना माल द्या. शेतकरी उत्पादक कंपनी तुम्हाला त्या मालाचे चांगले योग्य भाव देऊन आम्ही प्रोसेस करून आम्ही युरोप सारख्या कंट्रीला आम्ही त्यांना एमए केला आणि त्यांना तो माल सप्लाय करू. नाही, कसं तुम्हाला आता जे तुम्ही साखळीचं जे म्हटलं, आता शेतकऱ्यांनी तुम्हाला कसा संपर्क केला पाहिजे? आता कारण मार्केटमध्ये शेतकरी जात असतो आणि आता तुमच्या कंपनी आहेत, तर तसं कनेक्टिव्हिटी कशी तुम्ही? आता आम्ही काय करतोय, आम्ही जे सोलापूर जिल्ह्यातले प्रत्येक तालुका कृषी अधिकारी, मंडल कृषी अधिकारी आणि कृषी सहाय्यक पूर्ण कृषी सहाय्यकांपर्यंत कंपनीच्या मार्फत आम्ही पोहोचतोय. पुन्हा शेतकऱ्यांचे आम्ही ग्रुप बनवलेत. प्रत्येक शेतकऱ्याला ग्रुप बनवून आम्ही शेतकऱ्यांना व्हॉट्सअप मेसेजद्वारे त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे. आज जवळजवळ ह्या कंपनीच्या आज शुभारंभ प्रसंगी जवळजवळ 300 ते 450 शेतकऱ्यांनी आज भेट दिलेली आहे. सकाळपासून शेतकरी येऊन प्रोजेक्टची लावण्य पूर्तता बघून कौतुक करून गेलेत. ह्या प्रोजेक्टची आम्हाला गरज आहे, आवश्यकता आहे. त्या हिशोबाने सर्व शेतकऱ्यांच्या भावना व्यक्त करून शेतकरी गेलेले. तर पाहिलं तर आपण गाडेकर सरांनी हा प्रोजेक्ट सुरू केलेला आहे. त्यांना निश्चित या पुढच्या काळात चांगले भरभराट हो आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या कंपनीचा फायदा हो अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद.